भारत सरकारने अचानकच एचपीव्ही व्हॅक्सिनची लस फ्री देणं का चालू केलंय? गर्भपिशवीच्या कॅन्सरमुळे मृत्यू होण्याचं प्रमाण जगामध्ये सगळ्यात जास्त कुठं असेल तर ते म्हणजे भारतात आहे. दर 7 मिनिटाला एक महिला गर्भपिशवीच्या कॅन्सरमुळे मृत्युमुखी पडते. या कॅन्सरची सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे सुरुवातीच्या काही स्टेजमध्ये याला काहीच लक्षण नसतात, कसले सिम्पटम्स नसतात. त्यामुळे मृत्युमुखी पडण्याचा रेट सगळ्यात जास्त असतो. लोक म्हणतात की कॅन्सरला लस नसते, परंतु जगातला एकमेव कॅन्सर आहे हा गर्भपिशवीचा कॅन्सर की ज्याला लस आहे. ती लस म्हणजे एचपीव्ही लस. दारू, तंबाखू, सिगरेट या व्यसनामुळे कॅन्सर होतो, तुम्ही ऐकून असाल. परंतु महिलांचा हा एक कॅन्सर असा आहे की जो कुठल्या व्यसनामुळे होत नाही, तर तो होतो एचपीव्ही नावाच्या व्हायरसमुळे म्हणजे विषाणूमुळे. लोकांचा दुसरा प्रश्न आहे की लस सेफ आहे का? ही लस आता रिसेंटली आली नसून ही लस 2006 पासून जगभरात वापरली गेलेली आहे. बऱ्याचशा महिलांनी ऑलमोस्ट मोर दॅन 500 मिलियन महिलांनी आतापर्यंत ही लस टोचून घेतलेली. या लसीमुळे कुठल्याही प्रकारची कधी मॉर्टॅलिटी म्हणजे कोणाची जीवितहानी झाली असं कुठे आढळून आलेलं नाही. त्यामुळे ही लस पूर्णपणे सेफ आहे. याचं जे प्रोडक्शन आहे याचं प्रोडक्शन नेदरलँड्स इथे होतं, हार्लिम नावाच्या शहरामध्ये. व नेदरलँड्स ही जगातली सर्वात लिस्ट करप्टेड कंट्री म्हणून ओळखली जाते. त्यामुळे ही सेफ आणि सुरक्षित लस आहे. तिसरा प्रश्न की ही लस फक्त 14 वर्षाच्या मुलींनाच का दिली जाते? तसं तर ही लस वयाच्या 9व्या वर्षापासून वयाच्या 45व्या वर्षापर्यंत दिली जाते. परंतु एकदा बॉडीमध्ये एचपीव्ही व्हायरस जर गेला, जो की युजली लग्नानंतर जात असतो, शारीरिक संबंधानंतर, तर नंतर ही लस जो प्रभाव असतो तो कमी होत जातो. आणि म्हणून वयोगट 14 या वर्षासाठी आपण ते फिक्स केलंय. 15 वर्षानंतर जर घ्यायचं झालं तर त्याची 3 डोस